कोल्हापूरमध्ये एक अफलातून आणि जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. त्या मॅडमशी आपल्याला आता मी बोलत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. हां, तुमचं नाव कसं? माया लोहार. ओके. तुम्ही राहायला कुठं आहे कोल्हापूरमध्ये? रमणमाळा पोस्ट ऑफिस. ओके. तुम्हाला अमृत ज्यूस चालू करायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता? अस्थमाचा त्रास होता. किती वर्ष होता? 26 वर्ष. ओके. तर डॉक्टरांच्या गोळ्या चालू होत्या? हो होते की. होत्या. बरं, डॉक्टरांच्या गोळ्यामुळे तुम्हाला काय इफेक्ट पडला? नाही, तेवढ्यापुरतच याचा फरक पडत होता. ओके. गोळी ओढल्याशिवाय मला कमी येत नव्हतं माझं अस्थमा. अच्छा, म्हणजे तुम्हाला पंप होता? हो. ओके. मग दिवसातून किती पंप मारायचे तुम्ही? पहिला एक ओढायची, नंतर जर नाही कमी आली तर मी 2-2 गोळ्याचे असे 4 गोळ्या पंप ओढायचे. म्हणजे दिवसात तुम्हाला 4 पंप लागायचे. हो. ओके. बरं, अमृत ज्यूस चालू केल्यानंतर तुम्हाला किती महिन्यामध्ये फरक पडला? मला 8 दिवसातच फरक पडला. तिथं 4 गोळ्या ओढत होते, तिथं मी 1 गोळी ओढत होते. बरं. आणि नंतर मग माझे आता 1.5 महिना झाला तर मी गोळी, आता माझा 20 दिवस झाले गोळी बंद आहे माझी. गोळी पूर्ण बंद आहे. हो हो. मग आता तुम्हाला गोळी बंद झाली पण अमृत ज्यूस घेताय, मग तुम्हाला आता दम लागतो का? नाही लागत. डस्ट ॲलर्जी लागती? नाही. तुम्ही स्वतःचं म्हणजे घरातला स्वयंपाक किंवा घरातलं काम करू शकताय स्वतः? हो हो. पूर्वी हे जमायचं नाही तुम्हाला, जमत नव्हतं मला. हो. बरोबर ना? मग आता तुमच्यासारखा आजार तुम्हाला बरं झाला, मग बाहेरच्या ज्या लोकांना असाच आजार आहे